तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल स्वागत करतो आपल्या हक्काचे YouTube चॅनल शुभ रियल इस्टेट याच्यावर। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो खास सीव्ह्यू मध्ये 2 BHK फ्लॅट, ज्याच्या सोबत तुम्हाला मिळणार आहे फ्री मॉड्युलर किचन आणि सोबतच तुम्हाला 3 AC आणि पार्किंग सुद्धा याच्या सोबत तुम्हाला फ्री वगैरे मिळणार आहे। चॅनलवर नवे असाल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा आणि चला तुम्हाला फ्लॅटचा एकदा सिनेमॅटिक व्ह्यू वगैरे दाखवतो। त्याच्यानंतर जे काही फ्लॅटचे वगैरे डिटेल आणि प्राइसिंग मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ मध्ये आपण हा 2 BHK कव्हर करणार आहोत। याच्यामध्ये 1 BHK चे पण ऑप्शन आहेत, बघा या बाजूला आपल्याला 1 BHK पण भेटेल। सोबतच तुम्हाला 2 स्टेअरकेस इथे भेटणार आहेत आणि 2 तुम्हाला इथे लिफ्ट पण मोठ्या मोठ्या बघायला मिळतील। हा एवढा काही पॅसेजचा एरिया आहे, हा बघा फ्लॅटच्या बाहेरचा जो काही पॅसेज आहे आणि व्हेंटिलेशनसाठी इथे बघा इथे एक आणि तिथे पण विंडो वगैरे दिलेली आहे। तर चला आपण फ्लॅटच्या आतमध्ये जाऊन एकदा फ्लॅट वगैरे बघून घेऊया। हे बघा डोरची क्वालिटी काय अशी आहे, वुडन फिनिश मध्ये तुम्हाला इथे डोर मिळत आहे। याच्यामध्ये तुमचा दरवाजा व्हेंटिलेशन मुळे जास्त जोरात आपटू नये त्याच्यामुळे बघा इथे रबरची कोटिंग वगैरे दिलेली आहे। तसेच डोरची जी काही क्वालिटी आहे ती एकदम चांगली क्वालिटी वगैरे दिलेली आहे। याच्यामध्ये जो कंस्ट्रक्शन वापरले तो मायवन कंस्ट्रक्शन तुम्हाला याच्यामध्ये वापरले दिसत आहे। फ्लॅटचा एरिया आहे टोटल 1137 चा फ्लॅटचा या एरिया असणार आहे 2 BHK चा, ज्याच्यामध्ये लिव्हिंग रूम तुम्हाला भेटणार आहे जवळजवळ 16.5 बाय 9.5 चा। हे बघा असं 16.5 आणि 9.5 ची तुमची लेंथ आणि विड्थ असणार आहे। तसेच तुम्हाला याच्यामध्ये डायनिंग स्पेस पण मिळणार आहे जवळजवळ 11.5 बाय 4.25 चा हा तुम्हाला इथे डायनिंग स्पेस वगैरे बघायला मिळणार आहे। तर हॉल बघायचा जर विचार केला तर बघा एल शेप मध्ये आसपास आपल्याला इथे ह्या हॉल वगैरे मिळणार आहे। समोर तुम्हाला फ्रेंच विंडो मिळणार आहे मोठी आणि सोबत तुम्हाला 3 AC मिळणार आहे। त्याच्यामध्ये ही एक हॉल मध्ये AC आहे, त्याच्यानंतर बेडरूम मध्ये ह्या कॉमन बेडरूम मध्ये आणि मास्टर बेडरूम मध्ये असे तुम्हाला 3 AC वगैरे बघायला मिळणार आहेत। तसेच या फ्लॅटच्या सोबत तुम्हाला मॉड्युलर किचन पण बघायला मिळणार आहे, तो मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हॉलच्या समोरची जी काही बाल्कनी आहे ही बघा इतकी मोठी आपल्याला बाल्कनी मिळणार आहे, जवळजवळ एक 5 फूटची तुम्हाला इथे बाल्कनी मिळणार आहे। तसंच याच्यामध्ये बघा तुम्हाला सी व्ह्यू मध्ये फ्लॅट ओपन व्ह्यू मध्ये मिळणार आहेत। समोरचा जो काही प्लॉट आहे तो आपल्याला गार्डन असणार आहे, त्याच्यामुळे हा जो काही व्ह्यू आहे तो तुम्हाला ओपन व्ह्यू मिळणार आहे। आणि हा जो काही रस्ता आहे मी थोडा झूम करून दाखवतो, हे बघा हा जो ब्रिज आहे तो तुम्हाला इथं अटल सेतूवरनं थेट एअरपोर्टवर तुम्हाला नेऊन सोडतो हा वाळा रस्ता। तर ही काही असा याचा या फ्लॅटचा लोकेशन आहे। एकदा या बाजूने बघा फ्लॅटचा व्ह्यू एकदा बघून घेऊया। तसंच याच्यासोबत जो काही स्विच बोर्ड वगैरे येतो हे बघा हे टच पॅनलमध्ये तुम्हाला येतं, ACचं वगैरे आहे आणि हे काही सर्व तुमचे इलेक्ट्रिक अप्लायन्स आहेत ते एलेक्साने ऑपरेट होणार आहेत, म्हणजे तुम्ही बोलून किंवा मोबाईलमधून सुद्धा आपण ह्या ऑपरेट करू शकता। त्याच्यानंतर आपण कॉमन बेडरूममध्ये जाऊया। तर जवळजवळ 10 बाय 10च्या साईजमध्ये हा तुम्हाला कॉमन बेडरूमचा एरिया मिळतोय। सोबतच तुम्हाला बघा इथे AC वगैरे इन्स्टॉल केले आहे, हा सॅम्पल फ्लॅट आहे। ॲज इट इज तुम्हाला फ्लॅट्स मिळणार आहेत। समोर तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी मोठी विंडो आणि प्रत्येक तुम्हाला विंडोला इथे मॉस्किटो नेट सुद्धा इन्स्टॉल केलेला मिळणार आहे। सोबतच बघा कनेक्टेड बाल्कनी आहे जी काही तुम्हाला किचनची आणि ह्या बेडरूमची तुम्हाला मिळते, हे बघा तर मोठी अशी आहे आणि तुम्हाला इथे ग्लास रेलिंग वगैरे बघायला मिळणार आहे। हा बघा किचन याच्यामध्ये मॉडल वगैरे दिसतोय, तर आपण जाऊया ते सुद्धा बघूया एकदा। तर ही पण बघा डोरची क्वालिटी इथे पण तुम्हाला वुडन फिनिशमध्ये डोरची क्वालिटी दिलेली आहे। फ्लॅटची साईज चांगली आहे, तुमचा बेड वगैरे राहून तुमचा वॉर्डरोब्स वगैरे इथे बसतील आरामात, इतकी तरी फ्लॅटची साईज आहे कॉमन बेडरूमची। त्याच्यानंतर आपण मूव्ह करूया आपल्या किचन एरियामध्ये। तर हे बघा हा थोडासा पॅसेज एरिया आहे, याच्यामधून आपल्या राईट साईडला किचन एरिया आहे, समोर कॉमन टॉयलेट बाथरूम, लेफ्ट साईडला आपला असणार आहे मास्टर बेडरूम, तो पण रोड फेसिंगमध्ये आहे। तर हा बघा हा किचनचा एरिया आहे, जवळजवळ 8 बाय 8च्या साईजमध्ये तुम्हाला किचनचा एरिया मिळतोय। सोबतच तुम्हाला प्रत्येक फ्लॅटच्या इथे तुम्हाला मॉड्युलर किचन करून देणार आहेत। एकदा बघूया आपण ओपन करून, ही बघा याची काही क्वालिटी असणार आहे मॉड्युलर किचनची आणि सिंगल प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला हा मिळणार आहे। प्लॅटफॉर्मची साईज पण बघितली तर खूप मोठी अशी प्लॅटफॉर्मची साईज पण आहे। इथे बेसिनचा एरिया आहे तो खूप मोठा तुम्हाला दिला आहे स्क्वेअर शेपचा आणि इथे तुमचा ॲक्वागार्डचा पॉईंट सुद्धा दिलेला आहे। सोबतच समोर तुम्हाला बघा भरपूर मोठी अशी विंडो दिलेली आहे आणि एक्झॉस्ट फॅनला तुम्हाला इथे जागा दिलेली आहे। हा तुमचा बघा जे तुमचे इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्स कनेक्टेड असणार ह्या डिव्हाइसने ते, त्याच्यामुळे तुम्ही सर्व पूर्ण घरातले अप्लायन्स वगैरे ते एलेक्साने ऑपरेट करू शकता। तर हा त्याचा डिव्हाइस आहे।
सोबतच एकदा इथनं पण बाल्कनी बघूया। ही बघा, ही कनेक्टेड बाल्कनी असणार आहे कॉमन बेडरूम आणि किचनची। तसेच इथं पण ग्लास रेलिंग तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याच्यानंतर आपण जाऊया कॉमन बाथरूम मध्ये, कॉमन टॉयलेट बाथरूम। तर हा बघा आहे कॉमन टॉयलेट बाथरूम, जवळजवळ 6.5 बाय 4च्या साईज मध्ये तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम वगैरे भेटणार आहे। व्हेंटिलेशन साठी बघा चांगली तुम्हाला एक विंडो दिलेली आहे, बेसिन इथे मिळणार आहे, सर्व ब्रँडेड फिटिंग असणार आहे इथेशी। तर एक चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला बेसिन मिळणार आहे, अँटी स्किड तुम्हाला टाइल्स वगैरे मिळणार आहेत आणि अप टू स्लॅब लेवल पर्यंत तुम्हाला टाइल्स वगैरे बघायला मिळणार आहेत। हा तुमचा शॉवर एरिया इथे आहे आणि तुमचा गिझरचे पॉईंट तुमच्या बाजूलाच दिले आहेत। हे बघा इथे गिझरचे पॉईंट वगैरे आहेत। तर जे काही आहेत हे बघा, या असा काय आपला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे। इथं पण तुम्हाला वुडन फिनिशमध्ये डोर दिलेला आहे। त्याच्यानंतर आपण बाजूला जाऊया, तर आपला आहे मास्टर बेडरूम। मास्टर बेडरूमची साईजचं बोलायचं झालं तर जवळजवळ 9.5 बाय 11च्या साईजमध्ये हा मास्टर बेडरूम तुम्हाला मिळतोय, जो की रोड फेसिंग असणार आहे। सोबतच तुम्हाला याचे AC वगैरे इथं पण मिळणार आहे आणि समोर तुमचा बघू शकता तुम्ही की इथे तुम्हाला फ्रेंच विंडो सुद्धा मिळत आहे, मॉस्किटो नेट सोबत तुम्हाला इथंशी तुम्हाला जवळजवळ 2 फुटाची बाल्कनी मिळत आहे। हे बघू शकता तुम्ही, इथनं पण तुम्ही व्ह्यू जर बघितला तर हे बघा असं काय तुम्हाला इथनं व्ह्यू मिळणार आहे, ओपन व्ह्यू मिळणार आहे जवळजवळ। तर हे बघा या साईडने एकदा आपण इथं मास्टर बेडरूम वगैरे बघून घेऊया। त्याच्यानंतर बाजूला आपला आहे मास्टर बाथरूम। मास्टर बाथरूमची साईज असणार आहे जवळजवळ 4 बाय 7ची। तरी बघा समोरच तुम्हाला इथे वॉश बेसिन मिळणार आहे, इथं तुमचा आलेला आहे शॉवर एरिया, बाजूला तुमचा गिझर एरिया येईल, हा तुमचा WC आला इथेशी आणि इथं पण तुम्हाला टाइल्स जवळजवळ स्लॅब परत तुम्हाला टाइल्स मिळणार आहेत। व्हेंटिलेशनसाठी इथे विंडो दिलेली आहे, सध्या इथं प्लाय वगैरे लावलेला आहे। तर इथं पण तुम्हाला अँटी स्किड टाइल्स मिळणार आहेत आणि जो काही टाइल्सचा कॉम्बिनेशन आहे मास्टर बाथरूमचा आणि कॉमन बाथरूमचा तो सेमच असणार आहे। तर अशा प्रकारे एकदा आपण व्ह्यू बघूया आणि त्याच्यानंतर या फ्लॅटचा प्राइसिंग वगैरे आणि नियर बाय लोकेशन असतील ते आपण डिस्कस करूया। तर या प्रोजेक्टचा लोकेशन असणार आहे उल्वे नवी मुंबई, G+12 मालाचा हा टॉवर असणार आहे, ज्याच्यामध्ये अम्युनिटीज मध्ये तुम्हाला जिम, गार्डन, सोसायटी, ऑफिस असे बरेच काही तुम्हाला अम्युनिटीज वगैरे याच्यामध्ये मिळणार आहेत। तर या प्रोजेक्ट पासून तुम्हाला बामणुंगरी स्टेशन आणि शगुन चौक तुम्हाला मिळणार आहे 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर। तसेच तुम्हाला दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट हे असणार आहे 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर आणि जो काही तुमचा अटल सेतू आहे नवी मुंबईमधनं मुंबईला कनेक्ट करतो तो फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर असणार आहे। आणि इथं जो काही मार्केट एरिया वगैरे आहे तो तुमच्या नियर बाय असणार आहे, म्हणजे जवळजवळ 100 मीटरच्या रेडियसमध्ये तुम्हाला मार्केट एरिया वगैरे मिळणार आहे। तसेच या फ्लॅटचा एरिया होता 1137चा आणि या फ्लॅटची प्राइसिंग आहे 1,50,00,000 ऑल इन्क्लुसिव्ह। सोबतच तुम्हाला एक कार पार्किंग सुद्धा मिळणार आहे आणि या फ्लॅटच्या सोबत तुम्हाला मॉड्युलर किचन फ्री आणि तसेच 3 AC या फ्लॅटच्या सोबत तुम्हाला फ्री मिळणार आहेत। तर फ्लॅट आवडला असेल तर नक्की दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हिजिटला वगैरे येऊ शकता। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।